ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. 288 पैकी जर आपल्याला 50 नावं लक्षात नसतील तर विचार करा त्या मतदारसंघाला न्याय कसा मिळणार. कोण ओढणार तो सगळा फंड. आपलं नशीब चांगलं, आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब मिळाले, इकडे राणे साहेब मिळाले, नाहीतर 2.5 वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो तेही करू शकलो नसतो. म्हणून विशेष आभार मी मनापासून या दोघांचे मानतो. खास करून रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मला भावासारखं सांभाळलं. माझं गेलेलं पत्र कधी रिटर्न आलं नाही, ते काम होऊनच रिटर्न आलं. म्हणून मी मनापासून यांचे आभार व्यक्त करतो. साहेबांनी 2.5 वर्षामध्ये जवळपास कुडाळ मालवण या मतदारसंघासाठी 650 करोड रुपये दिले, जिल्ह्याला 3,500 कोटीच्या वर दिले. हे कधी पैसे आपल्याला दिसले असते, कधी पैसे आपल्याला मिळणार होते. डीपीडीसीच्या माध्यमातून इकडे आमदार नाही, वरती काही पॉलिसी ठरल्या आहेत, पण इथे निलेश आहे ना, तर त्याला तो पैसा मिळाला पाहिजे हे सांगणारे रवींद्र चव्हाण साहेब. निलेश राणेला खाली पैसा पाठवला पाहिजे. आणि साहेब, तुम्ही पाठवलेला पैसा इमानाने तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला. तुम्ही पाठवलेला पैसा त्याच्यामध्ये भेसळ झाली नाही, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही, गावागावात तो पैसा पोहोचला. आणि म्हणून आज हे चित्र तुमच्या समोर उभं आहे. ग्रामपंचायती आपण घेतल्या साहेब, खरेदी विक्री संघ आपण घेतले, जी क्रेडिट सोसायटी आपण घेतल्या. हे सगळं का शक्य झालं? कारण का तुम्ही पाठवलेला 2.5 वर्षातला पैसा हा खाली तळागाळापर्यंत गेला.